मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। या बैठकीत मराठ्यांना सरसगट कुणबी ग्राह्य धरून ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीला विरोध करण्याची मागणी केली जाणार आहे। ओबीसी नेत्यांकडून भुजबळांना गळ घातली जाणार आहे। त्यामुळे बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी घडतात। एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भातला लढा आझाद मैदानावरती सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये एक महत्त्वाची बैठक सुद्धा सुरू आहे। या बैठकीत नेमकं काय घडतंय, कोण कोण या बैठकीला उपस्थित आहेत? खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे। त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मराठ्यांना सरसगट कुणबी ग्राह्य धरून ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं आणि याच मागणीला खरं तर ओबीसी नेत्यांकडून विरोध दर्शवला गेलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते तथा ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडती। राज्यातील ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित आहे। प्रामुख्याने यामध्ये लक्ष्मण आखे असेल, लक्ष्मण गायकवाड असेल, प्रकाश शेंडगे असेल, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांसह दशरथ पाटील, त्यासोबतच दिलीप खैरे, समाधान जेजुरकर या अशा विविध भागातील जे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित आहे। प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना प्रामुख्याने या बैठकीमध्ये एक गळ घातली जाणार आहे। ती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसींचा जो कोटा आहे त्याला धक्का न लागू देता या सगळ्या दरम्यान मराठ्यांना आरक्षण द्यावं। एकूणच जी जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठ्यांना सरसगट कुणबी ग्राह्य धरून आरक्षण मिळावं, याला विरोध करावा अशा स्वरूपाची मागणी आहे। आणि या सगळ्या दरम्यान रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल, या सगळ्या बाबतचा खल आता या बैठकीमध्ये होणार आहे। आणि या सगळ्यानंतर मंत्री छगन भुजबळ याबाबतची पत्रकार परिषद घेऊन आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरतं, छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खरं तर आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। इतरही ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील जी मागणी करतायत त्या मागणीला विरोध करण्यात येतो। या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत, काय रणनीती नेमकी या बैठकीत ठरली जाते? अगदी खरंय। प्रामुख्याने यामध्ये जर विचार केला तर जे उपसमिती समोर जे अडसर ठरतायत ते सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जे निकाल आहेत, जे निर्णय आहेत ते प्रामुख्याने यामध्ये महत्त्वाचे आहेत। आणि तेच मुद्दे घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून जो प्रस्ताव तयार केला जाणार आहे तो नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येईल। त्या सगळ्या प्रस्तावाला या बैठकीच्या माध्यमातून कसा विरोध करायचा याबाबत चर्चा होईल। महत्त्वाची बाब म्हणजे जे कुणबी आहेत त्यांना सरसगट ग्राह्य धरू नये अशा स्वरूपाचा निष्कर्ष मागील काळामध्ये ज्या सुनावण्या पार पडलेल्या आहे, जो निकाल देण्यात आलेला आहे त्यामध्ये कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं होतं। त्यामुळे येत्या काळामध्ये उपसमितीच्या समोर हा मोठा पेच या सगळ्या कोर्टाच्या निकालांचा झालेला आहे। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सातारा गॅझेट आणि हैदराबादचं जे गॅझेट आहे ते लागू करावं अशा स्वरूपाचं मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याबाबतचं चिंतन मंथन या सगळ्या बैठकीमध्ये होईल। नेमकं ते गॅझेट काय आहे, त्या गॅझेटच्या माध्यमातून जरांगे पाटील मराठ्यांना कशा स्वरूपानं आरक्षणच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताय आणि त्यातला नेमका महत्त्वाचा भाग कोणता आहे जो उपसमितीसमोर ठेवला जाईल। यासोबतच जे रस्त्यावरची लढाई आहे ती कशा पद्धतीने करायची, मनोज जरांगे पाटील एका बाजूला आमरण उपोषण करताय, दुसऱ्या बाजूला त्याला या सगळ्या त्यांच्या या एकूणच भूमिकेला कशा पद्धतीने विरोध दर्शवायचा याबाबतची रणनीती ठरणार आहे। आणि प्रामुख्याने मागील काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या वेळेला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला होता। उत्तरं दिली जात होती सभांच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। अगदी आता तशाच स्वरूपाचं जे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाला कशा पद्धतीनं प्रतिकार करायचा याबाबतची बैठक खरं तर ही त्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामध्ये याबाबतची संपूर्ण रणनीती ठरेल। त्यामुळे छगन भुजबळांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। करण, अगदी किरण, या संदर्भात काय घडामोडी घडतात आगामी काळात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।